आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षेचा जो झालेला पेपर आहे तो पाहणार आहोत. यामधील जे प्रश्न आहेत हे जसे तसे प्रश्न एक्झाममध्ये आलेले होते आणि यामधील जे प्रश्न आहेत ते रिपीट होत आहेत. त्यामुळे तुमचा जर पुरवठा निरीक्षकचा पेपर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जाताना पाहून जायचा आहे. त्यामुळे तुमचे 1 ते 2 मार्क यामुळे फिक्स होतील जर क्वेश्चन रिपीट झाला तर. प्रश्न क्रमांक 1 आहे, ऊर्जेचे एकक कोणते आहे? ऊर्जेचे एकक जे आहे ते जूल आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, असहकार चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात मान्यता दिली? असहकार चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये मान्यता मिळाली आहे? उत्तर आहे नागपूरचे अधिवेशन जे झालेले आहे त्यामध्ये मान्यता दिली. प्रश्न क्रमांक 3 आहे, व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या पेशी फक्त वनस्पतींमध्येच आढळतात? कोणत्या पेशी ह्या फक्त वनस्पतींमध्येच आढळतात? उत्तर आहे पेशीभित्तिका. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 आहे, राज्यघटनेतील कोणत्या भागात नागरिकत्व संबंधी कलम देण्यात आले आहे? याचं उत्तर आहे भाग 2. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात इतर राज्याची सीमा स्पर्श करत नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास इतर राज्याची सीमा स्पर्श करत नाही? याचं उत्तर आहे बीड जिल्हा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? याचं उत्तर आहे अरविंद पाल सिंग. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 76 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 76 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाधिवक्ता. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जनधन योजनेची सुरुवात केव्हा झाली? जनधन योजनेची सुरुवात केव्हा झाली? याचं उत्तर आहे 28 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात कागद विरहित बजेट कोणत्या वर्षी मांडण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे 2021-22 जे बजेट आहे ते कागद विरहित पेपरलेस बजेट मांडण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, पीएम विश्वकर्मा योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली? पीएम विश्वकर्मा योजना ही 17 सप्टेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, INS इम्फाळ कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले? INS इम्फाळ कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले? याचं उत्तर आहे 2019. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, मणिभवन संग्रहालय कोठे आहे? मणिभवन संग्रहालय कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई येथे मणिभवन संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 14, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? याचं उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, IONS म्हणजे आयन्स 2024 ची मीटिंग कोठे झाली? 2024 ची मीटिंग कोठे झालेली? याचं उत्तर आहे अमेरिका. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, खेलो इंडिया 2024 स्पर्धेच्या शीर्षस्थानी कोणते राज्य आहे? खेलो इंडिया 2024च्या शीर्षस्थानी असणारे राज्य म्हणजे ज्या राज्याला जास्तीत जास्त मेडल मिळालेले आहेत ते कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्य. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, अ नेशन मेकिंग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अ नेशन मेकिंग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 18 आहे, पेशींचा शोध कोणी लावला? पेशींचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल हे अब्दुल नजीर आहेत, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे जे आहेत ते आज आलेले पुरवठा निरीक्षकचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या डेली व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधीचे सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. आणि हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त तुमच्या मित्रांशी शेअर करा.